याचं चित्र एकूणच सध्या दिसते. आता आपल्या सोबत भारताचं संविधान घेऊन उभा असलेला एक मुलगा आहे. काय सांगशील? मात्र तिकडे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांडे जे आहे ते फोडलं जातं. हे अत्यंत चुकीचं आहे ना. बघा आता आपण विद्यार्थ्यांची मागणी करतो, एवढ्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपलं फ्रॉड चालू सिस्टम क्रॅश होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या हक्काची मागणी करत आहेत. आणि जे हे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अधिकार दिलाय मग आपण करतो. काय गरज नसते की ना आपण ऑथॉरिटी नाही की आपल्या वतीने काय स्ट्राईक करू शकतात किंवा आपल्याला मारहाण करू शकतात. हा आपला हक्क आहे, आम्ही बजावणार, आमचा हक्क मिळवून घेणार. विद्यार्थ्यांनी जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय. तिकडे जे आंदोलन करतायत त्यांच्यावरतीच लाठी चार्ज होत आहे. एवढं करूच तर एक बैठक घेणं सरकारला काय अवघड जातं? सरकारला भीती वाटते की त्यांची सत्ता हलेल, पण आम्हाला भीती वाटते की लोकतंत्र मरेल. या लढाईमध्ये विद्यार्थ्यांचा बळी पडत आहे, पण सरकारला समजत नाहीये. हुकुमशाहीचे राज्य सुरू होत आहे आणि लोकशाही धोक्यात असूनही देवेंद्रनाथ फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला म्हणतात भाडक्की टप्पू. हे कुठपर्यंत योग्य हे मुख्यमंत्री साहेबांना देखील समजलं पाहिजे. याच्यावर माझी एक स्वलिखित कविता आहे. पडेगा मेरी खामोशी को समझना है, जुल्म के खिलाफ आवाज उठानी पड़ेगी, इज्जत की कहानी पढ़नी है, आंसू का हिसाब लिखना पड़ेगा. सिर्फ मोहब्बत के गीत नहीं, हमें लिखना पड़ेगा. हमारी पहचान फूलों से हमारी है तलवारों की नहीं, हमारी इंसाफ पे कलम उठेगी, किताब उठेगी, हर युवा बदलाव का जवाब. अगर तुम्हें इश्क लिखना है, तो तुम्हें इनकलाब लिखना पड़ेगा. इनकलाब जिंदाबाद. वी वांट अकाउंटेबिलिटी. राजीनामा देतील का? द्यावंच लागत. नक्कीच आंदोलक या मागणीसाठी प्रमाणात जे आहे ते आंदोलन होते.